Greetings from Shri Saha Kelkar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with previous lecture of valuation of goodwill. In today's lecture, we will discuss about simple average method, annuity of average profit, super profit method, normal profit, how to calculate normal rate of return. We will also discuss about average capital employed. Calculation of average capital employed on the basis of asset side approach and another on the basis of liability side approach. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करत असताना आपण वेगवेगळी मेथड्स कोणती ती अगोदर बघितली होती. सिंपल ॲव्हरेज मेथड बघितलं होतं. तसंच ॲन्युइटी मेथड म्हणजे काय हे आता आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सुपर प्रॉफिट म्हणजे काय, नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहणार आहोत. Method of valuation of goodwill. First one was simple profit method. In simple profit method, average profit is calculated and it is assumed that average profit is equal to goodwill. Another method is number of years purchase of average profit method. म्हणजे बघा कधी कधी सांगितलं असतं जातं की गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ॲव्हरेज प्रॉफिट. तर ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच गुडविल असं गृहीत धरलं जातं. कधी कधी सांगितलं जातं की नंबर ऑफ इयर परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. याचा अर्थ असा की ॲव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेस जे काही दिलेलं असेल त्याने मल्टिप्लाय केलं की यू विल गेट गुडविल. आता हे नंबर ऑफ इयर्स परचेस का दिलेलं असतं, तर मुळात ॲव्हरेज प्रॉफिट आपण लास्ट काही 4 किंवा 5 वर्षाच्या प्रॉफिट वरून काढतो. पहिली गोष्ट म्हणजे मागील 5 वर्ष किंवा 3 वर्षात तुम्हाला जे मिळालेलं प्रॉफिट असेल त्याचा ॲव्हरेज आपण काढतो. नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजे असं गृहीत धरलं जातं की हे जे ॲव्हरेज प्रॉफिट आहे हे भविष्यात 3 वर्ष किंवा 4 वर्ष कंटिन्यू राहील आणि असं गृहीत धरून गुडविलचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि म्हणून आपण नंबर ऑफ इयर्स परचेसने मल्टिप्लाय करतो. आपण तिसरं मेथड बघत होतो ॲन्युइटी ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. The average adjusted profit is taken as the annuity and the average adjusted profit is multiplied by present value of rupee. म्हणजे रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे त्याने मल्टिप्लाय केलं जातं, त्याला ॲन्युइटी ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट असं म्हणतात. रिझल्टिंग अमाऊंट इज द टोटल व्हॅल्यू ऑफ द बिझनेस फ्रॉम, म्हणजे हे ॲन्युइटीने तुम्ही मल्टिप्लाय केलं की तुम्हाला बिझनेसची टोटल व्हॅल्यू मिळते. फ्रॉम द टोटल व्हॅल्यू डिडक्ट द टँजिबल ॲसेट टू गेट गुडविल. काय करावं लागतं, ही टोटल व्हॅल्यू ऑफ बिझनेस मधनं टँजिबल ॲसेट तुम्ही वजा केलं की तुम्हाला गुडविल मिळतं. स्टेप्स टू बी टेकन. फाइंड आउट ॲडजस्टेड ॲव्हरेज प्रॉफिट. Decide the present value of rupee from annuity table. Third, multiply the present value of rupee and adjusted average profit. Fourth, deduct net tangible asset from present value of adjusted annual profit. You will get goodwill. बघा काय करावं लागतं, तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ रुपी ॲन्युइटी टेबलवरनं ठरवावी लागते. या प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ रुपीने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टेड ॲव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय करावं लागतं आणि त्याच्यातनं तुम्ही नेट टँजिबल ॲसेट वजा केलं की तुम्हाला गुडविल मिळतं. नेक्स्ट म्हणजे त्याच्या अगोदरचं मेथड जे होतं ते सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट म्हणजे काय केलं जातं, त्याच्या स्टेप्स काय आहेत तर त्याआधी आपण बघूया. फाइंड आउट कॅपिटल एम्प्लॉईड, कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट, कॅल्क्युलेट ॲव्हरेज मेंटेनेबल प्रॉफिट ऑफ द बिझनेस, calculate difference between average maintainable profit and normal profit. The difference is the super profit and calculate goodwill as per the method adopted. एकदा मराठीत सांगते की तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करावं लागतं पहिल्यांदा.
कॅपिटल एम्प्लॉईड तुम्ही फाइंड आउट केलं की त्याच्यावर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागतं. लक्षात घ्या, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो. तो रेट ऑफ रिटर्न तुम्ही कॅपिटल एम्प्लॉईडला अप्लाय केलात की तुम्हाला यू विल गेट नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर कॅल्क्युलेट ॲव्हरेज मेंटेनेबल प्रॉफिट ऑफ द बिझनेस. आता ॲव्हरेज मेंटेनेबल प्रॉफिट किंवा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आपण बघितलंय अगोदर FMP अगोदरच्या लेक्चरमध्ये. तर लास्ट काही 5 वर्षाचा ॲव्हरेज त्याच्यातनं म्हणजे भविष्यात येणारे खर्च जे असतील ते वजा केले जातात. अगोदर आलेले खर्च पण भविष्यात न येणारे खर्च ऍड केले जातात. प्लस मायनस काय केलं जातं हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं आणि फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो तसं कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि हे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यातनं नॉर्मल प्रॉफिट वजा केल्यावर यू विल गेट सुपर प्रॉफिट. आणि सुपर प्रॉफिटचं ॲज पर द मेथड अडॉप्टेड म्हणजे काय, तर गुडविल इज व्हॅल्यूड ॲट सुपर प्रॉफिट असं म्हटलं जातं किंवा गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 5 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. आता 5 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट म्हणजे सुपर प्रॉफिटला 5 वर्षांनी मल्टिप्लाय करावं लागतं. तर सुपर प्रॉफिट इज इक्वल टू FMP मायनस नॉर्मल प्रॉफिट. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल प्रॉफिट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात. इथे फॉर्म्युला दिलाय पुढे. नॉर्मल प्रॉफिट इज द ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय सिमिलर कन्सर्न इन द इंडस्ट्री. इट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न अँड ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड ड्युरिंग द इयर. बघा, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड ड्युरिंग द इयर त्याच्यावर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्ही लावलात की नॉर्मल प्रॉफिट मिळतं. नॉर्मल प्रॉफिटचा हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे नॉर्मल प्रॉफिट म्हणजे मुळात काय, तर तुमचा जो व्यवसाय आहे सेम व्यवसाय मार्केटमध्ये दुसरा कोणी करत असेल तर त्याला किती टक्के प्रॉफिट मिळतं किंवा किती टक्के कॅपिटलवर रिटर्न्स मिळतात, ते जे टक्के आहेत तुमच्या सारखे व्यवसाय करणाऱ्यांना जेवढं नॉर्मली मिळतं त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असं म्हणतात. बघा इथे ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय सिमिलर कन्सर्न इन द इंडस्ट्री इज कॉल्ड नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू NRR अपॉन म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न अपॉन 100 इंटू कॅपिटल एम्प्लॉईड. आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायला तुम्हाला सांगितला जात नाही, बऱ्याचदा तो दिलेला असतो. पण तुम्हाला माहित असायला हवं की नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. इट इज द ॲव्हरेज रिटर्न एक्सपेक्टेड बाय अ शेअर होल्डर फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. NRR हे काय आहे, तर शेअर होल्डर्सचं एक्सपेक्टेशन काय आहे, इन्व्हेस्टमेंट मधनं त्यांना किती रिटर्न मिळाले पाहिजेत. इट इज डिसाइडेड आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट रेट ऑफ रिटर्न अँड रिस्क इन्व्हॉल्व. म्हणजे एक तर रेट ऑफ रिटर्न आणि रिस्क इन्व्हॉल्व किती आणि किती रेट ऑफ रिटर्न असेल ह्याचा विचार करून हा NRR ठरवला जातो. इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ बिझनेस, द एलिमेंट ऑफ रिस्क इन्व्हॉल्व देअर इन. कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे, किती रिस्क आहे. इन जनरल द ॲव्हरेज रिटर्न ऑन इक्विटी ऑफ सिमिलर कन्सर्न शुड बी टेकन ॲज नॉर्मल रिटर्न. बघा, ॲव्हरेज रिटर्न ऑफ इक्विटीज ऑफ सिमिलर कन्सर्न इज टेकन ॲज नॉर्मल रिटर्न. म्हणजे तुमच्यासारखाच व्यवसाय करणारे इतर व्यवसायांना किती इक्विटीवर रिटर्न मिळतात त्यालाच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असं म्हणतात. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज गिवन इन द प्रॉब्लेम रेडीली, तयारच दिलेला असतो. इफ इट इज नॉट गिवन, फॉलोइंग फॉर्म्युला मे बी यूज टू डिसाइड इट. NRR is equal to dividend per share in similar company upon market value per share in similar company into 100. म्हणजे डिव्हिडंड पर शेअर अपॉन मार्केट व्हॅल्यू पर शेअर इंटू 100 म्हणजे तुम्हाला NRR मिळतो. मगासपासून आपण बघतोय की ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड काय आहे, म्हणजे सारखा आपल्याला शब्द येतोय ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. तर ते आपण पाहणार आहोत. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड, द टर्म कॅपिटल एम्प्लॉईड मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ टँजिबल ट्रेडिंग ॲसेट मायनस लायबिलिटीज. कॅपिटल एम्प्लॉईड कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला, की टँजिबल ॲसेट मधना लायबिलिटीज वजा केला
केल्या, टोटल ऍसेट मधनं लायबिलिटी वजा केल्या की तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयड मिळतं. इट इज द शेअर होल्डर्स फंड अप्लाइड इन अ बिझनेस. ओनली ट्रेडिंग assets are to be considered. Non-trading assets are those which are acquired only because the firm has surplus fund. आता ट्रेडिंग ऍसेट आणि नॉन ट्रेडिंग ऍसेट हा काय प्रकार आहे? व्यवसायात वापरलं जाणारे ऍसेट ते ट्रेडिंग ऍसेट. नॉन ट्रेडिंग म्हणजे काय? सपोज कंपनीने बँकेत इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. एक्स्ट्रा फंड आहे कुठे ठेवायचा म्हणून दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली, दुसऱ्या कंपनीच्या शेअर्स मध्ये केलेली असेल तर इट इज कॉल्ड नॉन ट्रेडिंग ऍसेट. हे कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करत असताना टँजिबल ऍसेट मध्ये ऍड करायचं नाही. तर ऍसेट मधना लायबिलिटी, ट्रेडिंग ऍसेट मधना लायबिलिटी मायनस केल्यानंतर यू विल गेट कॅपिटल एम्प्लॉईड. आता पुढे आपण बघणार आहोत ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड काय आहे. नॉन ट्रेडिंग assets are those which are acquired only because the firm has surplus fund. Investment are non-trading asset. बघा इथे दिलेलं आहे. However, investment will be considered as trading asset if it is compulsory for a firm to acquire certain investment. म्हणजे असं मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये दिलेलं असेल की कंपल्सरी इतकी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली पाहिजे, तर इट इज कॉल्ड एज ट्रेडिंग ऍसेट. व्हाईल कॅल्क्युलेटिंग कॅपिटल एम्प्लॉईड ऑन द बेसिस ऑफ टोटल ऍसेट, tangible assets such as goodwill, useless patent and trademarks are to be excluded. बघा काय म्हटलंय, कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करत असताना इनटेंजिबल ऍसेट कोणतं, तर गुडविल, युजलेस पेटंट, युजलेस पेटंट युजफुल पेटंट नाहीत, युजलेस पेटंट अँड ट्रेडमार्क्स आर टू बी एक्सक्लुडेड. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सेक्युरिटीज made outside the business are excluded as they are non-trading asset. Fictitious asset should be excluded. Capital employed as decided from balance sheet will be on certain date only. It is better to arrive average capital employed. It is the fair value of capital employed during the year. It is decided as follows. आता capital employed कसं डिसाइड केलं जातं? When information about opening capital and closing capital दिलेलं असेल, तर what you have to do? Opening capital plus closing capital divided by 2, you will get average capital employed. When information about opening capital is given, फक्त opening capital दिलेलं असेल, तर opening capital plus half the profit earned, you will get average capital employed. And when closing capital is given, closing capital minus half the profit earned. When the information about assets and liabilities are given, that is balance sheet of the particular company is given, average capital employed is calculated as follows. बघा पहिली गोष्ट, कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करत असताना इनटेंजिबल ऍसेट आपण त्यात ऍड करत नाही. जसं की गुडविल असेल, पेटंट, युजलेस पेटंट, ट्रेडमार्क्स जे आहेत ते आपण एक्सक्लूड करतो, म्हणजे वजा करतो. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मेड आउटसाइड, इन्व्हेस्टमेंट मेड आउटसाइड आर एक्सक्लुडेड ॲज दे आर नॉन ट्रेडिंग ऍसेट्स. फिक्शिशियस ऍसेट पण घेत नाही. ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेलं असेल तर ओपनिंग प्लस क्लोजिंग डिवाइड बाय 2 ॲव्हरेज. त्याच्यानंतर समजा ओपनिंग दिलं आणि फक्त प्रॉफिट दिलेलं असेल तर ओपनिंग प्लस हाफ द प्रॉफिट ऑन, यू विल गेट ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. क्लोजिंग दिलं असेल तर क्लोजिंग कॅपिटल मायनस हाफ द प्रॉफिट ऑन, यू विल गेट कॅपिटल एम्प्लॉईड. आता ज्या वेळेला ऍसेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या असतात, अशा वेळेला कॅपिटल एम्प्लॉईड कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल काय दिलंय, ऍसेट साइड अप्रोच दिलंय. ऍसेट साइड अप्रोच दिलेला असेल त्यावेळेला काय करायचं, तर टँजिबल ऍसेट, बघा इथे tangible asset at revised value, all asset except goodwill, deferred revenue expenditure,
फिक्शिशियस ॲसेट, नॉन ट्रेडिंग ॲसेट. त्या ॲसेटमधनं लेस लायबिलिटीज केलात की तुम्हाला टँजिबल ट्रेडिंग कॅपिटल एम्प्लॉईड ॲट द एंड ऑफ द इयर मिळतं. काय? टँजिबल ट्रेडिंग कॅपिटल एम्प्लॉईड ॲट एंड ऑफ द इयर मिळतं. थर्ड पार्टी लायबिलिटी, आउटसाइड लायबिलिटीज वजा करायचे आहेत. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, डिबेंचर्स, लोन, हे सगळं वजा करायचंय. आता लेस हाफ द प्रॉफिट अर्न की यू विल गेट कॅपिटल एम्प्लॉईड. आणि लायबिलिटी साइड अप्रोच म्हणजे काय? तर लायबिलिटी साइड अप्रोच मे बी अडॉप्टेड व्हाईल डिसाइडिंग द कॅपिटल एम्प्लॉईड इन सच अ केस. म्हणजे तुम्हाला लायबिलिटीज दिलेल्या असतील तर काय करणार तुम्ही? पेड अप शेअर कॅपिटल, लायबिलिटी साइड दिली, पेड अप शेअर कॅपिटल, ऍड व्हेरियस रिझर्व्स, ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ऍड रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, लेस revaluation loss, less fictitious asset, less non-trading asset, less trading capital employed, less half the profit earned, you will get average capital employed. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो? तर आज आपण पहिल्यांदा सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथड बघितलं. त्याच्यानंतर नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय बघितलं. नॉर्मल प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट केलं जातं? तर कॅपिटल एम्प्लॉईडवर. कॅपिटल एम्प्लॉईड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न भागिले 100, यू विल गेट नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो? तर सिमिलर कंपनीच्या शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड डिवाइड बाय डिव्हिडंड पर शेअर्स डिवाइड बाय मार्केट व्हॅल्यू पर शेअर. म्हणजे प्रत्येक शेअरची मार्केट व्हॅल्यू, सिमिलर कंपनीची शेअर्सची मार्केट व्हॅल्यू गुणिले 100, तुम्हाला NRR मिळतो. NRR दिलेला असतो, दिला नसेल तरच कॅल्क्युलेट करावा लागतो. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्ही कॅपिटल एम्प्लॉईडवर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट मिळतं. ॲव्हरेज प्रॉफिट किंवा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात हे तुम्ही मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्या फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटमधनं नॉर्मल प्रॉफिट वजा केलं की तुम्हाला सुपर प्रॉफिट मिळतं. सुपर प्रॉफिट मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये काय केलं जातं? तर तुम्हाला दिलं जातं की नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट, असं ते जे काही नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेलं असेल त्या नंबर ऑफ इयर्स परचेसने तुम्ही मल्टिप्लाय केलं की तुम्हाला गुडविल मिळतं. आता हे कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा ऍसेट मधनं लायबिलिटीज वजा केलात की तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड मिळतं. या लेक्चरमध्ये बऱ्याचदा ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड हा शब्द आला. हा ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय? तर कधी कधी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओपनिंग कॅपिटल, क्लोजिंग कॅपिटल दिलेलं असतं. त्यावेळेला दोन्ही ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटलची बेरीज करायची, डिवाइड बाय 2, यू विल गेट ॲव्हरेज कॅपिटल. त्याच्यानंतर समजा ओपनिंग कॅपिटल नुसतं दिलेलं असेल तर ओपनिंग कॅपिटलमध्ये प्रॉफिट अर्न तुम्ही ऍड केलं, हाफ द प्रॉफिट अर्न, अर्ध प्रॉफिट म्हणजे काही त्या वर्षी प्रॉफिट मिळवलेलं आहे ते निम्म मिळवलं की तुम्हाला ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड मिळतं. आणि समजा क्लोजिंग कॅपिटल एम्प्लॉईड दिलेलं असेल तर तुम्हाला प्रॉफिट अर्न हाफ वजा करावं लागतं, तुम्हाला ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड मिळतं. कॅपिटल एम्प्लॉईड मिळवण्याचे दोन अप्रोच आहेत, ॲसेट साइड अप्रोच आणि लायबिलिटी साइड अप्रोच. ॲसेट साइड अप्रोच मध्ये काय? तर ॲसेट साइड दिलेली असते आणि त्याच्यावरनं तुम्ही कशा प्रकारे कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करता ते दाखवलेलं आहे. आणि लायबिलिटी साइड मध्ये लायबिलिटी साइड दिलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज अशा प्रकारे आपण बऱ्याच कन्सेप्ट शिकलो. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.